कंप्लीट केली जाते. अमोल आणि सचिनची जोडी पहिल्या चेंडूवर एक धाव आली. पाहूया पुढचा चेंडू अमोल साठी. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला मनगटाच्या साहाय्याने. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने लावलाय गॅप, शोधलाय गॅप, लावलाय मॅप असा फटका होता. पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गेला, चेंडू अडवला. एकदा कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता. चेंडू फेकी होईल तत्पुरता घेतल्या गेल्या. या ठिकाणी साज बाज और ताज, जो ताज लगा है और सावरणी टीम के सर के ऊपर. कारण की धावा पाहायला गेला तर 3 धावा कंप्लीट केल्या, 4 धावा धावल्या. अप्रतिम पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवला होता पण या ठिकाणी या खेळाडूंनी धावून 4 धावा कंप्लीट केल्या. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्यांना अडवला बॉल. एकच धाव घेतली जाते. आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच आहे. पहिला दिवस पाहायला गेला. या स्पर्धेला सुरुवात झाली हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषकाला. या 25व्या वर्षामध्ये ही स्पर्धा जर चालू झाली आणि पाहायला गेलं तर पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला जो संघ या ठिकाणी पाहायला भेटला खर्डी विभागातील धामणी संघ. दुसरा दिवस पाहायला गेला, दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी क्वालिफाय झाला बाबणे संघ. कालचा तिसरा दिवसामध्ये क्वालिफाय झाला संघ सारमाल संघ. आणि आजचा चौथा दिवस, चौथ्या दिवसामध्ये या आदिवासी पोलमधून कुठला संघ क्वालिफाय होईल ते मात्र पाहायला मिळेल. 4 दिवस आजचे कंप्लीट होतील आणि चौथ्या दिवसातील आजचा क्वालिफायचा संघ कुठला होईल, तानसा का ह्या ठिकाणी सावरोली बी. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर. हा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चेंडू एका धावेसाठी. यॉर्कर चेंडू होता, खोदून काढायचा होता. पहिले षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी धावा पाहायला गेलं ना, सावरोली वी संघाच्या धावा 8 धावा मात्र पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस काय गोलंदाजी केल्या मैदानामध्ये. आज मी जर 17 वर्षाचा खेळाडू असून या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 16 वर्षाचा आहे, 10वीचा विद्यार्थी आहे तो आणि आज आपल्या गावासाठी अप्रतिम गोलंदाजी करतोय. आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संख्येत पाहायला भेटतोय अमोल आणि सचिनची जोडी मैदानामध्ये. पुढचा चेंडू बाबूया डावकराचा गोलंदाज. पहिला चेंडू हलकासा कट केलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावत जातो. पहा मित्रांनो, ही क्रिकेटची आवड कशी असावी. आज मी 10वीला आहे. माझा 10वीचा हिंदीचा पेपर असून तो मी पेपरला न जाता आपल्या गावाच्या नावासाठी मॅच खेळण्यासाठी मी मैदानावर उपस्थित आहे. ओरल चालू आहे, म्हणजे ओरलला न गेलं तरी काय नाही. पुढचा चेंडू पाहूया. रिव्हर्स अटेंड केलाय, फटका फसलाय. खेळाडू आहे, जज करतोय आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. कुठेतरी सचिनची बॅट येणं अडखलते आणि कुठेतरी सचिन ज्या प्रकारे फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे ना, ती बॅट त्याची या स्पर्धेमध्ये बोलली नाही आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतो सचिन. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. 9 धावांवर लागलेला हा धक्का पहिला. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल सावरोली बी संघाचा भूषण.
या ठिकाणी बॅटिंगची कडा लागली, फलंदाज मात्र बाद होतोय, विकेटचं पतन. या ठिकाणी आमच्याकडे एक व्यक्तिमत्व आदरणीय महेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले. लगातार 3 विकेट घेणाऱ्या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 सिक्स मारले तरी 500 आहेत. पुढील फलंदाज आर्विन मैदानामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी तानसा संघाचे गोलंदाज आहेत ना, अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. 9 लागलेला हा धक्का क्रमांक 2. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच व्हाईट चेंडू घोषित केला पंचांनी. व्हाईट चेंडू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. आकाशामध्ये जसा चेंडू होता तसा चेंडूकडे आपली डोळ्याची नजरा तिकडेच पाहत होता. चेंडू शेवटच्या मोमेंटला हातामध्ये आला, विकेटची पतन. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो अनिकेत. हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू विनालेल्या फलंदाजासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवलाय आणि 4थी विकेट. पुढचा चेंडू पाहूया नवीन आलेल्या फलंदाजासाठी. हा चेंडू स्लोवर गतीचा चेंडू आणि नक्कीच हा चेंडू निर्धाव पाहायला भेटतो. काय गोलंदाजी केले. गोलंदाजी जर आवडली असेल तर यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण की या गोलंदाजाने 1 धाव देऊन 4 गडी बाद केले. असा गोलंदाज तानसा संघाचा महेश भोईर आगळकर यांच्या माध्यमातून या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक संकेतसाठी. संकेत चौरे हा गोलंदाज होता आणि महेश भोईर पा आगळगावचे यांच्या माध्यमातून या खेळाडूला 500 रुपये दिले जातील. गोलंदाज पाहूया. 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय प्रणय. सलामीचा फलंदाज अमोल अजूनही मैदानामध्ये आहे. हा चेंडू नक्कीच बॅट टाकावी की नाही. हा चेंडू खूपच दूरवर राहिला, वाईट घोषित केला पंचांनी. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल. 11वा लागलेला 4था झटका. षटक क्रमांक 3 चालू आहे. अमोल मात्र ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाणार. 1 बाउन्स अमोलच्या बॅटीतून येतोय, चौकार. जोपर्यंत अमोल आहे ना तोपर्यंत सावरुली संघाच्या डगआउट मध्ये कुठेतरी एक आशेचं किरण असेल, कारण की अमोल मैदानाच्या आतमध्ये एक नावाजलेला फलंदाज आहे. 4 ने धावसंख्या वाढली, धावसंख्या 15 मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळतात. अमोल पाहायला गेला ना, विचार केलाय अमोलाचा तर एक ऑलराऊंडर खेळाडूच्या यादीमधलं मोठं नाव आहे. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल. अमोलसाठी हा चेंडू असेल.
पुन्हा एकदा ट्राय करत होता, पुन्हा एकदा ऑफसाईडचा क्षेत्र निवडला आणि हा चेंडूवर बॅक टू बॅकचा दुसरा चौकार अमोलच्या बॅटीतून पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू आहे, एक आदिवासी टेनिस क्रिकेट मधला आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूला घेतलं जात आहे. सावरोली गावचा सितारा, सावरोली बी संघाचा हा खेळाडू. षटकार, चौकार आणि गोलंदाजी त्याची लाजवाब आहे. एक युवा उद्योजक, एक ढासिंग पर्सनॅलिटी, डोल्यावर गॉगल सदैव असा रुपेश मडके या ठिकाणी शिरगाव गावचा या ठिकाणी त्यांचं आगमन होतं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा बॅकफुटवर गेला, ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. अजून एक पारितोषिक आलाय तानसा संघासाठी महेश भुईर यांच्या माध्यमातून. जर आतला कुठला गोलंदाज 2 दांडे उडविल, फक्त दांडे उडविल, त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चेंडू अडवला गेला, एकच धाव. पुढचा चेंडू पाहूया. खेळण्यासाठी सज्ज झालाय खेळाडू. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची काढा लागून फटका फसला आणि त्या ठिकाणी धक्का बसला. सावरोली संघाचा एक खेळाडू सलामीला आलेला, तो डाव सावरतो, पण दुसरे खेळाडू त्याला साथ देत नाही. जो जातो तो षटकार मारायला बघतो आणि बाद होतोय. अमोल एकतर्फे माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं छोटंसं गाव सावरोली गावचा हा सितारा आज आपल्या संघासाठी किल्ला लढवतोय. तर एक खेळाडू एकामागे एक बाद होतोय. या ठिकाणी एक डॅसिंग पर्सनॅलिटी असलेले शिरगाव गावचे त्यांचं आगमन होत आहे. रुपेश मडके, रुपेश मडके या ठिकाणी पाहायला भेटतात. पहा, एक सदैव डोल्यावर गॉगल सुमित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांचं आगमन होत आहे. धाव संख्या 22. धावाच्या मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळतात. 5 चेंडू टाकून झाले, त्या तिसऱ्या षटकातील 22 धावा. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतोय आधी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवला, क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करणार नाही. आणि मी मगापासून सांगत आहे, एक खेळाडू डाव सावरतोय तर एक खेळाडू येतोय षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये बाद होतोय. पुन्हा एकदा विकेटचं बदल होतोय, फलंदाज बाद होतोय, 6वा गडी बाद होतोय. 22 वर लागलेला धक्का क्रमांक 6वा. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय पाहूया. रवींद्र. 4थं षटक टाकण्यासाठी रवींद्र येतोय आणि रवींद्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पण मैदानामध्ये आज अमोल एकतर्फे आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटीतून आले. फलंदाजी करत असताना 8 चेंडू त्यांनी स्पर्श केले. 8 चेंडू मध्ये 18 धावा त्याने केल्यात. म्हणजे आपल्या संघाच्या धावा 22 आहेत आणि त्यामध्ये 18 अमोलच्या आहेत. काय फलंदाजी आहे, खूपच सुरेख फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू बाबूया अमोलसाठी. हा चेंडू आकाशाला उडवलाय, फक्त दिशा दिले चेंडूला, फक्त मनगटाच्या सहाय्याने उडवला होता. जर थोडा ताकदीचा वापर केला असता तर चेंडू हवाईचा पर झाला असता, पण त्या ठिकाणी गणेश होता, त्याने टिपला झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. या ठिकाणी पाहायला गेला तर नक्कीच किरणजी हुमणे साहेब MK स्पोर्ट्स असा त्यांचा शॉप आहे आणि त्या शॉपचे मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आज पाहायला गेला तानसा संघाचे गोलंदाज आहेत ना,
अप्रतिम कामगिरी करतात. पहिला आला होता आमचा छोटा पॅक बडा धमाका धाबीचा विद्यार्थी, त्यानंतर दुसरा आला सुमित, त्याने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर दुसरा गोलंदाज आला प्रणय, त्याने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली. पुढचा चेंडू पाहूया नवीन आलेल्या फलंदाजासाठी. हा चेंडू सुलभर गतीचा होता. बोधव्या चेंडू फसव्या चेंडू टाकला, निर्धाव चेंडू टाकला. पुढील फलंदाज अक्षयसाठी हा कुठेतरी निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. जे हनुमान वाफे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक फटकवला होता तानसा संघ, तो संघात पाहतो मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी लावडी अपील केले, पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाज बाद आहे. पुन्हा एकदा सावरोली संघाला लागलेला हा धक्का क्रमांक 8वा फलंदाज बाद होतोय. 22वा लागलेला हा धक्का क्रमांक 8वा. आज कुठेतरी सावरोली संघाचा विचार केला ना, कुठेतरी फलंदाजांच्या जोरावर आज संघ बॅकफुटवर गेलाय आणि गोलंदाजांच्या जीवावर आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेत. महेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक वाढलंय. जर लगातार 2 दांडा उडवले तर 300 रुपयाचं पारितोषिक. आणि हा चेंडू अक्रॉस द लाईन फटका एका धावेसाठी जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली. आता धावसंख्या 23 धावा ज्या मात्र पाहायला भेटतात. विभास नवीन आलेला फलंदाज. टाटा यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचे, चेंडू अडवला गेला, पुन्हा फेकी होते. तत्पुरता या 2 धावा संघर्षमय या 2 धावा पाहायला मिळतील. कुठेतरी बॅकफुटवर संघ होता. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 25 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरी मॅच पाहिली ना, सावरोली संघाचा विचार केला तर सावरोली संघाने 30 धावा काढून नव्हत्या दिल्या, आता 25 झाल्यात. शेवटचा चेंडू असेल, किती धावा येतील. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला, बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता, दुसरी कुठं कंप्लीट झाली आहे, तिसरी होणार की नाही, आणि तिसरी घ्यायच्या नादामध्ये या ठिकाणी विकेट जाते. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर 27 धावा. आणि ज्यावेळेस तानसा संघ फलंदाजीसाठी येईल त्यावेळेस त्यांना 4 षटकामध्ये 28 धावांची गरज असेल, म्हणजे 24 चेंडू 28 ची गरज. आणि विनंती असेल आपण संकेत चौरे आपण स्टेजवर यायचे. संकेत चौरे चला, हॅट्रिक घेतली होती, त्याला 500 रुपयाचं पारितोषिक महेशजी भोईर यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. हा खेळाडू त्याने हॅट्रिक कंप्लीट केली. महेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. कॅमेरामॅन कॅमेरा फिरवायचे, स्टेजवर कॅमेरा फिरवायचे. या ठिकाणी हा खेळाडू हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक 25व्या वर्षामध्ये 5वा खेळाडू ठरतोय का त्याने आपल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक कंप्लीट केली. चला टाळ्या वाजवायचे त्याच्यासाठी. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं मुख्य मंचावर.
आता या ठिकाणी तांचा संघासाठी पुन्हा एकदा पारितोषिक आलंय. लगातार 2 चेंडूवर 2 बाउंड्री कुठला खेळाडू केलेल त्याच्यासाठी महेशजी भोयर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपये. चला फलंदाज मैदानामध्ये जायचं लगेच. तांचा संघ 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 27 धावाच्या मात्र प्रगतीपथावर लाभल्या गेल्या आणि 28 धावांची गरज आहे. 24 चेंडू 28 धावा. तर गोलंदाजीसाठी आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अमोल. स्ट्राईक केला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तांचा संघाचा प्रवीण आणि त्याच्या संगतीला फलंदाज पंकज. जो आपण स्ट्राईक केला प्रवीणला पाहतो ना, वाफे येथे झालेल्या स्पर्धामध्ये सिक्सर किंग म्हणून ठरला होता हाच खेळाडू आणि मॅन ऑफ द सिरीज सुद्धा त्याच खेळाडूच्या नाव होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तांचा संघाचा हा खेळाडू. तर अमोल गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. पहिला चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक हा बाउंड्री लगत धावत जातो पलत भूषण चेंडूपर्यंत पोहोचला पण शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामध्ये गॅदर करून चेंडू लगेच फेकायचा या नादामध्ये चेंडू हातामधून निसटला. 4 धावांसाठी चौकार गेला. म्हणून म्हणलं जातंय अति घाई संकटात नाही. घाई कुठे करा तर घाई तुम्ही जिथे करायची असेल तिथेच करा. पुढचा चेंडू पाहूया. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा क्रिकेट मधला क्लासिकल फटका हा चेंडू पाहायला मिळतो. 4 धावांसाठी चौकार आणि 200 रुपयाचे पारितोषिक जे आमच्याकडे जमा होते ते या खेळाडूला दिलं जाईल. महेश भोईर यांच्या माध्यमातून लागलेलं हे 200 रुपयाचं पारितोषिक हा खेळाडू आहे प्रवीण फसाले. आणि आता जर आगई संघाच्या खेळाडूने तांसा संघाचा खेळाडू जर खेळेल अजून लगातार 2 चौकार तर त्याला अजूनही 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल महेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून. आणि ह्या ठिकाणी खेळाडू वृत्ती पहा अप्रतिम आहे. बाटीची काढा लागली फलंदाज बाद. लगातार 2 चौकार मारून मात्र या ठिकाणी बाद होतो आणि तंबूत पर होतो खेळाडू. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता जतीन येतोय. प्रवीण बाद झाला 4 धावांवर. 28 धावा करायचे जिंकण्यासाठी या ठिकाणी अमोलला मिळते ही सफलता. 8 व लागलेला धक्का क्रमांक पहिला. आता समीकरण असेल उर्वरित 21 चेंडू आणि करायचे धावा 20. पुढचा चेंडू बघूया. जतीन साठी बाटीची कडा लागल्या. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पुढचा चेंडू फटका बसला आणि या ठिकाणी पाहायला भेटला अमोलच्या हातामध्ये चेंडू आता स्थिरच होत नाहीये. रिव्ह्यू कॅच घेऊन सोडले की नाही. हम पर रिव्ह्यू आया. या ठिकाणी पंचांनी असा रिव्ह्यू घेतला कॅच त्यांनी परफेक्ट कंप्लीट केले की नाही. परफेक्ट घेतले आणि त्यानंतर हा चेंडू आउट आहे. कॅच परफेक्ट घेतली आणि त्यानंतर जल्लोष करायच्या नादामध्ये हा चेंडू त्याने सोडून दिला.
म्हणजेच विकेट आहे. बरोबर आहे, पंचांचा डिसिजन बरोबर आहे. थोडा डाऊटफुल असल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा कॅलिबर आहे, त्यांच्याकडे सुद्धा एक चान्स आहे, आपण रिव्ह्यू घेऊ शकता आणि ते मात्र निलेश सरांच्या माध्यमातून घेतलं गेलंय. फलंदाज बाद आहे, म्हणजे जल्लोष करायच्या नादामध्ये हा चेंडू त्याने टाकून दिला. हे सुद्धा युट्यूबवर सुद्धा दिसलं आणि पंचाने सुद्धा याची नोंद केली का ही विकेट आहे की नाही. आम्ही सुद्धा डाऊटफुल आहोत आणि त्याच्यासाठी रिव्ह्यू घेतला. या ठिकाणी पाहायला गेला 9 लागलेला हा धक्का क्रमांक दुसरा. आता समीकरण असेल चेंडू टाकायचे 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. पुढील फलंदाज मैदानामध्ये हितेश. हा चेंडू उंचावर मारायचा होता, या ठिकाणी हा प्रतिम चेंडू टाकला जातो आहे आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कुठेतरी धावा 2 चौकार आले, पण त्यानंतर अमोलने केलेलं कमबॅक लाजवाब कामगिरी मैदानामध्ये. 2 विकेट त्याने घेतल्या आणि 9 धावा दिल्या. असा त्याचा स्पेल त्यांनी कंप्लीट केला. संघाला जिंकण्यासाठी आता गरज असेल उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे 19 धावा. 18-19 समीकरण आहे. पुढला गोलंदाज तिसरं षटक दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येतोय पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सचिन. जतीन स्ट्राइक एंडवर सचिनच्या गोलंदाजीवर. आज एकच मैदानावर आम्ही प्रॅक्टिस करतोय, पण आज आम्हाला आमच्या गावाच्या नावासाठी खेळायचंय. आज आम्हाला जिंकायचंय आणि या शापूरच्या वर्ल्ड कप मध्ये आमच्या गावाचं नाव या ठिकाणी एक ट्रॉफीवर नोंद करायचे, यासाठी लढत चालू आहे. उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये करायचे 19 धावा. पहिला चेंडू बॅटीची कडा लागले आणि या ठिकाणी जतीन याला बाद करतो सचिन. विकेटचं बदल, फलंदाज बाद. आज मी म्हटलो ना फलंदाजीच्या जीवावर संघ कुठेतरी बॅकफुटवर गेलाय, पण आज आम्हाला आमच्या गोलंदाजांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासपूर्व गोलंदाजी आम्ही करत आहोत. पहा मित्रांनो, या ठिकाणी टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं जात आहे, रिप्ले पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मित्रांनो, कशा प्रकारे अँगल गोलंदाजांनी कसा ऑफ कडर चेंडू टाकला त्याची ऍक्शन पाहायला गेली ती अप्रतिम ऍक्शन. टप्पा पडला, चेंडू कशा प्रकारे गॅदर झाला, कसा वलन घेतला, कसा बॅटीला लागला, हे पूर्ण ना रिप्लेवर दाखवलं जात आहे. आणि फलंदाज आणि गोलंदाजाची मैत्री पहा मित्रांनो, ते मात्र फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याच्या पाठीवर हात ठेवला, त्याला शब्बाशकी दिली आणि ही मैत्री दाखवून दिली. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो रवींद्र. 3 गडी बाद झालेत, 9 धावा. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि ह्या चेंडूवर पाहायला गेलं तर खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी दुसरी सुद्धा कंप्लीट होते. धावा कुठेतरी कमी आहेत आणि या चुका मैदानामध्ये सावरली बी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तानसा संघासाठी या चुका कुठेतरी फायदेशीर ठरतात. 2 धावा कंप्लीट केल्या. अकरा धावा प्रगती पथावर. 5 षटक क्रमांक आपण दुसरं सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू त्याच्या षटकातील. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची कडा लागून या ठिकाणी जातो आहे डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पुढचा चेंडू
हा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची कडा लागते आणि पुन्हा एकदा या ठिकाणी यष्टीरक्षक टिपतो झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. विकेटचं पतन. चौथा गडी बाद होतोय तानसा संघाचा आपण पाहतोय. धावसंख्या पाहायला गेलं 12 धावा प्रगती पथावर लागल्यात. आता उर्वरित चेंडू असतील यास पाहायला गेलं तर याच षटकातील 2 एकूण 14 चेंडू 16 धावांची गरज आहे. 14 चेंडू 16 धावांची गरज असेल. पुढील फलंदाज मैदानामध्ये प्रणय 4 गडी बाद झालेत. 12वा लागलेला चौथा धक्का. कुठेतरी आता पाहायला गेलं ना तर गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय. आमच्या धावा कमी आहेत, आम्हाला अप्रतिमच गोलंदाजी करावी लागेल, आक्रमण करावं लागेल SR स्पोर्ट्स तानसा संघाला. कारण की या ठिकाणी तानसा संघ कुठेतरी बॅकफुटवर जाताना दिसतोय. पुढचा चेंडू पाहूया सचिन याचा. हा चेंडू पूर्णपैकी यार्कर चेंडू होता. फुलटोस होता, लोअर फुलटोस. बाउंड्री लगत चेंडू मात्र मारला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला मिळेल. धावसंख्या होती ती 13 धावा पाहायला गेलं सचिन याच्या षटकातील. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहूया शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे गोलंदाजी होईल आणि कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा बॉटमला लागलेला चेंडू आणि चेंडू जातोय, चुमंतर होतोय 6 धावांसाठी. परफेक्ट मिडल ऑफ शॉट. षटकार मिस हिट पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार आला. षटकाराने या मॅच पूर्णपणे बदलवलेली आहे. षटकाराने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसवली जाईल. 19 धावा. मॅच कुठेतरी कलाटना देणारा हा षटकार पाहायला मिळाला. मॅच मध्ये आणण्याचं काम करणारा हा षटकार पाहायला मिळाला. आता समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा 9. 12-9 हे समीकरण असेल. हा षटकार आहे ना कुठेतरी SR स्पोर्ट्स तानसा संघाला मॅच मध्ये आणण्याचं काम केलं. आता मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज भूषण. भूषण बाबूया आज मैदानामध्ये काय झाले काय हे मात्र सर्व खेळाडू मनामध्ये ठेवतील. कारण की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहास अशी स्पर्धा ही. कारण की धर्मवीर चषक सातत्याने लक्षामध्ये राहतच का कुठला असा संघ होता. आता मात्र या ठिकाणी पाहायला गेलं बॅटीची कडा लागली. पंचाचा बोट आकाशाकडे फलंदाज बाद आहे. कारण की या स्पर्धेमध्ये नोंद केली जाते 2025 मध्ये हा संघ होता या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला होता. या स्पर्धेने या संघाने या स्पर्धेतील एक ट्रॉफी उचलली होती. आता कुठला संघ क्वालिफाय होतो आणि कुठला संघ आजच्या 4थ्या दिवसामध्ये आपला या धर्मवीर ट्रॉफीवर नाव कोरतोय. 5 गडी बाद झालेत. आता कुठेतरी सावरोली संघ म्हणत असेल का जिंकण्यासाठी 11 चेंडू 9 धावांची गरज असताना 5 गडी बाद झालेले आहेत. आता फक्त विकेटच्या मागे लागायचं आहे आणि या ठिकाणी फलंदाजांच्या मनामध्ये एकच धाडत असेल 11 मध्ये या 9 काहीच नाहीत. या फक्त आम्ही मनगटाच्या साहाय्याने काढून घ्यायच्या. बॅटीने आम्हाला धावा काढावे लागतील आणि जिंकलो तर या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफीवर नाव करणार आहेत. एका साईडला असेल SR स्पोर्ट्स तानसा संघ तर एका साईडला सावरोली बी संघ. कोण ठरतोय आजच्या या 4थ्या दिवसामध्ये क्वालिफाय संघ पाहूया थोड्याच वेळात पाहायला मिळेल. पुढचा चेंडू भूषण याचा. हा चेंडू मनगटाच्या साहाय्याने एक साईडच्या दिशेने जमिनीला गुदगुल्या करत चेंडू बाउंड्री लगत येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. 6वा गडी बाद होतोय. 20 धावांवर हा धक्का लागलेला आहे. 6वा गडी बाद होतोय. आता समीकरण असेल उर्वरित 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये करायचे धावा 8 धावा.
20 धावांवर लागलेला धक्का क्रमांक 6 पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये ओहो या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट केल्याच्या नादामध्ये विकेटचं पतन फॉर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. दांडी 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 गुल फलंदाज गुल आणि हा खेळाडू सुद्धा ठरतोय 6वा खेळाडू हॅट्रिक घेण्याची विक्रम करतोय. ओव्हर हॅट्रिक झाले रनआउटची एक विकेट आहे. आता 7वा गडी बाद होतोय. टीम या ठिकाणी SR स्पोर्ट्स तानसा संघाचा जिंकण्यासाठी आता समीकरण असेल उर्वरित 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आणि आता पुढील फलंदाज सुमी देतोय. 7 गडी बाद झालेत. मॅच 27 धावा सावरवली संघाने 9 गडी बाद करून फक्त 27 धावा झाल्या होत्या आणि 28 धावा या काढण्यासाठी नाकास आणलं टीम तानसा संघाला. कारण की आमच्याकडे सुद्धा कॅलिबर आहे, आमच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत हे मैदानामध्ये दाखवून दिलाय. भूषण एक नावाजलेला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पाहूया. भूषण याचा समीकरण असेल 9 चेंडू 8 धावांची गरज. 7 गडी बाद झालेत. पुढचा चेंडू भूषण याचा. हा चेंडू पुढे आकाशाला लगत हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार टॉप एज लागली बॅटीची आणि चेंडू मात्र 6 धावांसाठी षटकार. आणि पहा आज या ठिकाणी मान्यवरांना सांगतो का हा खेळाडू 10वीला आहे. 10वीच्या पेपरला न जाता आपल्या गावासाठी मॅच खेळण्यासाठी आला. गोलंदाजी अप्रतिम केली. आता चेंडू वाईट पाहायला भेटतो. गावासाठी क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेट खेळत असताना गोलंदाजी त्याची लाजवाब आणि फलंदाजी मसाठी आला. एक षटकार त्याने ठोकला. एका धावेची गरज आहे आणि आता मात्र इथे काय पाहायला भेटतंय. एका धावेची गरज असताना हा दांडी गुल करतोय. विकेटचं बटन फलंदाज बाद. 8वा गडी बाद होतोय. एका धावेची गरज आहे. स्कोर लेवल झालेला आहे. एका संघाला पाहायला गेला तर एका धावेची गरज आहे, तर एका संघाला 2 विकेटची गरज आहे. 6 चेंडू एका धावेची गरज. 6 चेंडू मध्ये 2 विकेट घ्यायचे. टीम 7 चेंडू एका धावेची गरज आहे. 7 चेंडू एका धावेची गरज. पाहूया महेश भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले. कुठलाही खेळाडू 1 धावी कंप्लीट करतो तर 100 रुपयाचं पारितोषिक. 7 चेंडू एका धावेची गरज. पाहूया भूषण याचा पुढचा चेंडू. हा चेंडू बॅटीची कडा लागले की काय. या ठिकाणी पंचांचा बोर्ड आकाशाकडे म्हणजेच फलंदाज बाद आहे. आता समीकरण पाहायला मिळेल मित्रांनो. 6 चेंडू एका धावेची गरज आणि या ठिकाणी 9 गडी बाद झालेले आहेत. टीम पाहायला गेलं तर SR स्पोर्ट्स तानसा संघाचे आणि शेवटचा गडी असेल मैदानामध्ये आणि समीकरण असेल 6 चेंडू एका धावेची गरज. एका संघाला एका विकेटची गरज आहे तर एका संघाला एका धावेची गरज आहे. जो खेळाडू या 1 धाव काढेल ना तानसा संघाचा त्यासाठी महेश भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी सावरोली संघाचा गोलंदाज कोण येतो आहे पाहायला मिळेल. गोलंदाज आदी. 1 विकेटची गरज आहे तर इकडे तानसा संघाला एका धावेची गरज आहे. पाहूया मॅच. 1 धाव काढली तर तानसा संघ विजय होईल आणि 1 विकेट घेतली तर या ठिकाणी सावरोली संघ विजय होईल. विजय एका संघाचा होईल. विजय हरिओम मित्र मंडळ आयोजित धर्मवीर चषकामध्ये नाव कोरण्याचा एका संघाचा होईल. पाहूया
आणि हा चेंडू पाहायला भेटतोय, वाईट चेंडू आहे आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली आहे. या स्पर्धेमध्ये चौथा संघ ठरतोय SR स्पोर्ट्स तांचा संघ. तो मात्र या स्पर्धेमध्ये हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये क्वालिफाय ठरतोय. हा संघ नक्कीच 27 धावा फलंदाजी करत असताना केला, 28 धावा झाल्या होत्या आणि 29 धावांची गरज असताना या ठिकाणी शेवटच्या विकेट पर्यंत मॅच गेली आणि ही मॅच जिंकली टीम SR स्पोर्ट्स तांचा संघाने. चला SR स्पोर्ट्स तांचा संघ आपण लाईन अप करा, हँडशेक करा आणि मगच मैदान सोडा. SR स्पोर्ट्स तांचा संघाचा सुमित जाधव आहे ना, त्याला इकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. गुरुनाथ थालेकर यांच्या माध्यमातून, गुरुनाथजी थालेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी SR स्पोर्ट्स तांचा संघाचा खेळाडू त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेत. सुमित ज्याने जो षटकार मारला तो सुमित, त्याच्यासाठी हे पारितोषिक आहे. सुमित आपण यायचं, सुमित सर्वप्रथम स्टेजवर यायचं. सुमित याला 200 रुपयाचं पारितोषिक स्टेजवर दिलं जाईल का त्याने आपल्या संघासाठी जे योगदान दिला, जो षटकार मारला आणि त्या हा खेळाडू ठरतोय त्याला या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. आदरणीय विजयभाई भगत यांच्या माध्यमातून त्याला इथे या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब नो डाऊट या ठिकाणी गोलंदाजी अप्रतिम केली. गोलंदाजी करत असताना 4 विकेट त्याने घेतल्या आणि 1च धाव दिली, असा संकेत ठरतोय मॅन ऑफ द मॅच. संकेत आपण याचे